हॅलो, गुड मॉर्निंग. तर व्हिडिओची सुरुवात इथे मी व्यायामापासून केलेली आहे. दिवसातल्या किंवा आपल्या डेली रुटीनमधला छोटासा बदल आपल्याला खूप सारी पॉझिटिव्हिटी देऊन जातो. भले आपण रात्री झोपताना बघा कितीही निगेटिव्ह थॉटने झोपलो, तरी पण सकाळची सुरुवात आपली छान झाली ना, की अख्खा दिवस आपल्याला चांगला जातो. तर आता इथे 5 दिवस प्रॉब्लेम असल्यामुळे मी देवपूजा काही केली नव्हती. 5 दिवस मी पाळते. त्यानंतर मग मी सगळे फरशा वगैरे पुसून देवपूजा वगैरे करत असते. तर इथे मी देवपूजा केली, रोजची नित्यपूजा, स्वामींना धूप, दिवा, अगरबत्ती वगैरे लावली आणि सकाळी-सकाळी व्यायाम, घरात धूप, दिवा, अगरबत्ती वगैरे लावली ना, तर खरंच खूप पॉझिटिव्ह वाटतं आणि फ्रेश वाटतं. आपल्याला अख्खा दिवस छान जातो. आणि आज नाश्त्यामध्ये पालक पराठा बनवलेला आहे. तर ज्वारीच्या पिठात पालकची भाजी मिक्स करून असा हा पालक पराठा बनवलेला आहे. हेल्दी आहे. लहान मुलांनाही असं वेगळं काही दिलं तर जीवनसत्वही मिळतात आणि आवडीचं असं नाश्ता केला तर ते पोट भरून असा नाश्ता करतात. तसेच सगळं घर वगैरे आवरलं, जिथल्या तिथे सगळं नीटनेटकं वगैरे ठेवलं, क्लीन केलं, कपडे वगैरे मशीनला लावली, वॉश केली. त्यानंतर इथे बघा फरशी पुसायचा कंटाळा येत नाही, एवढा हा मॉप धुवायचा कंटाळा येतो. मॉप वगैरे धुतला आणि त्यानंतर कपडे सुकायला टाकले. तर हा माठ 2 ते 3 दिवसातून असा क्लीन करून स्वच्छ भरून ठेवत असते. किचन वगैरे सगळं असं आवरते. सगळी कामं आवरली का किचन वगैरे, भांडी वगैरे सगळे क्लीन करून रॅकमध्ये ठेवते आणि रोजची ती सवय झालेली असते ना, तर पाहायला बरं वाटतं आणि त्याच्याकडे पाहिलं ना, किचन स्वच्छ असलं ना, की खूप आपल्याला छान फ्रेश वाटतं बघा. तर सगळं आवरलं. त्यानंतर इथे गार्डनमध्ये पाय मोकळे करायला आली. तर मुलं बोलली, की "आई चल थोड्या वेळ आपण जाऊया गार्डनमध्ये." तर मुलं पण इथे आहेत खेळायला. तर ते फुटबॉल वगैरे खेळत आहेत. गणपती बाप्पाचं मंदिर आहे इथे. खूप छान फ्रेश वाटतं इथे आल्यानंतर. थोड्या वेळ बसलं की एकांतामध्ये असं छान फ्रेश वाटतं. घरी आली त्यानंतर इथे कपड्यांचा ढीग पडला होता. कपड्यांच्या घड्या करायचा. तर कपड्यांच्या घड्या करून घेतल्या. असा होता माझा मिनी व्लॉग. कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. थँक